365 दिवस 365 नाश्त्याचे पदार्थ. नादच करायचा नाही बघा. असे कमाल होतात. नेहमीचे पोहे, उपीट खाऊन कंटाळा असेल ना, हे नक्की करून बघाच. एकदम वेगवेगळे, हटके-हटके आहेत. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चटणी करणार आहोत आणि सेट डोसा, टोमॅटो सेट डोसा, इन्स्टंटवाला. टोमॅटो आणि बीटचं कॉम्बिनेशन एकतर पौष्टिक होतं आणि ही चटणी पण एकदम हटके आणि वेगळी आहे. चटणीसाठीचं साहित्य काय काय घेतलं ते आधी बघूयात. कोथिंबीर, ओल्या नारळाचं खव, 1 चमचा शेंगदाणे, अर्धा चमचा चणा डाळ, चिंचेचं 1 बुटुक, आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, चवीपुरतं मीठ. आता चटणीवर फोडणी घालण्याकरता सुकी लाल मिरची, पाव चमचा उडदाची डाळ, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, हिंग. चला आता चटणी करता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. यामध्ये शेंगदाणे आणि त्यासोबतच डाळही घालूयात आणि हे एकत्र चांगलं तळून घ्यायचं. ही चटणी एवढी कमाल होते ना चवीला, खूप वेगळी चव येते. आता हे बघा, डाळ आणि शेंगदाणे हलके तळत आले. आता यामध्ये घालूयात लसूण, आलं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि चिंच. गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण हलकं थंड होईपर्यंत वाट बघायची. हे थंड झालेलं मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात. आधी यामध्ये पाणी वगैरे काहीच न घालता सुकं मिक्सरला फिरवून घेऊयात, म्हणजे हे छान बारीक होईल. मस्त हे बघा पूड झालेली आहे. आता यामध्ये ओल्या नारळाचा खव, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, पाणी घालायचं. चांगली सरबरीत होईपर्यंत वाटून घ्यायची. चटणी तयार आहे, काढूयात. बघा काय सुरेख दिसते. यामध्ये हे जे शेंगदाणे आणि डाळ आपण तळून घेतली ना, त्याचा कमाल स्वाद आणि थोडंसं पाणी घालून ही जरा सरबरीतच चवीला छान लागते चटणी. आता चटणीवर फोडणी घालूयात. चमचाभर तेल गरम केलं. सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली, जिरं, उडदाची डाळ, हिंग, कढीपत्ता, सुकी लाल मिरची. आता एक खमंग अशी फोडणी, खमंग अशी चटणी. चला आता इथे टोमॅटो डोसा आपण करतोय, टोमॅटो बीट डोसा. त्यासाठीचं काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 2 कप रवा, मी इथे जाड रवा घेतला, बारीक रवा घेतला तरी चालेल. पाव कप गव्हाचं पीठ, पाव कप दही, 2 टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या, बीट आहे किसलेलं 2 चमचे, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ. आता इथे बारीक रवा वापरला तरी चालेल, बीटचं प्रमाण कमी जास्त केलं तरी काहीच हरकत नाही, पण कमाल होतं. तर इथे मिक्सरचं सगळ्यात मोठं भांडं घ्यायचं. याच्या बेसला टोमॅटो, बीट, दही, मिरची, आलं आणि लसूण, झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये हे आधी छान वाटून घ्यायचं. बीटमुळे या टोमॅटो डोसाला रंग छान येतो. चला हे छान वाटलं गेलं, रंग बहारदार आलाय बघा. आता यामध्ये रवा, गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि पाणी पण घालायचं. आत्ता मी पाव कप घालते आणि नंतर लागेल तसं घालेल. आता हे चांगलं सरबरीत होईपर्यंत वाटायचं. पाण्याचं प्रमाण मी सांगते. चला इथे बरोबर 1.5 कप पाण्याचा मी वापर केला हे पीठ करण्यासाठी. ते काढूयात. आता आणखी पाव कप पाणी मिक्सरमध्ये घालून फिरवून घेतलं, म्हणजे याची पण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल. म्हणजे टोटल 1.25 कप, म्हणजे 2 कपला थोडं कमी पाणी. चला आता हे मिश्रण बघा आणि हे बुडबुडे आलेत ना, याच्यामुळे या आपल्या डोशाला जाळी खूप छान यायला मदत होते. तरी अजून यामध्ये आपण सोडा बिडा काही घातला नाही आहे. आता मी घालते 1 चमचाभर फ्रूट सॉल्ट. याच्यामुळे नाही घातलं तरी चालेल, खरं याची जाळी आहे ती पुरेशी आहे, पण घालते. काय सुरेख दिसतंय बघा. आता आपण डोसे तयार करूयात. आता इथे फ्रूट सॉल्टच्या ऐवजी आहे ना, तुम्ही खायचा सोडा घातला तरी काही हरकत नाही. तवा इथे गरम करून घेतला, यामध्ये थोडं तेल घालून घेऊया. आता हे मिश्रण घ्यायचं, घालून घ्यायचं. नाही पसरवलं तरी काही हरकत नाही. वा बघा जाळी छान येते. जसं हे बघा, जसं शिजतं तसं टपाटप टपाटप याला जाळी यायला सुरुवात झाली की नाही. क्या बात. वा वा वा, बहारदार आणि झटकीपट होणारा बेत आहे आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. उलटं व्हायची गडबड नाही करायची. वरचा ओलसरपणा जाईपर्यंत छान भाजून घ्यायचं. बाजूने थोडंसं तेल घालते, पहिलाच आहे म्हणून. काय दिसतंय कमाल, काय कमालच जाळी आली आहे तुम्हाला सांगते.
दोनही बाजूने भाजायचं असेल तर भाजू शकता, पण अजिबातच गरज नाही. अलवार सोडून घ्यायच्या बाजू मस्त. आणि हा आपला गुबगुबीत जाळीदार टोमॅटो डोसा तयार. काय सुंदर दिसतोय बघा, रंग कमाल आलाय. आता याच प्रकारे पुढचा पण तयार कर. थोडंसं तेल, अगदी नोफेल रेसिपी आहे बघा. पसरवून घ्यायची गरजच नाही. बरं, हे पीठ एक दिवस आधी तयार करून ठेवून रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चालेल. मग जेव्हा तुम्ही डोसे घालाल तेव्हा मग सोडा, इनो काहीही घालायची गरज नाही. बीट जे घातलंय ना आपण, बीटामुळे बघा काय सुरेख रंग आलाय आणि जाळी तर कमाल आली. एकूण एक डोसा बहारदार होता, ज्याला तर आणखीच जाळी आली. जाळीच जाळी. पुढचा डोसा पण काढूयात. हे इतकं छान झालं ना की इतकी मजा येते ना असे पदार्थ करायला, थांबायची इच्छाच होत नाही. चला घालतेच एक तुमच्याकरता. घातला रे घातला तव्यात. एकूण एक डोसा आपण जो घालतोय त्याला कडेपर्यंत मोठी मोठी अशी जाळी येते. वा वा वा, जाळी बघा. आ हा हा, तिसरा डोसा आहे हा. वा 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 वा. चला पुढचा देखील तयार आहे. बहारदार. वा वा वा. चला, मला तर काही थांबवत नाही बघा. तुम्हाला सांगते, हे जे प्रमाण आपण घेतले, 2 कप रवा, पाव कप गव्हाचं पीठ, टोमॅटो आणि 1.25 कप पाणी, यामध्ये 18 डोसे व्यवस्थित तयार होतात. अचूक प्रमाण आहे. 5 इंच व्यासाचे 18 डोसे तयार होतात. तुम्ही टोमॅटोचं, बीटचं थोडंफार प्रमाण इकडे तिकडे केलं तर एखाद दुसरा आणखी वाढू शकतो. पण मी 3 टोमॅटो बरोबर घेतलेत. छोटंसं किसलेलं बीट आहे आणि जे प्रमाण दिलं ते. म्हणजे आता तुम्हाला अंदाज येईल की नाश्त्यासाठी हे पीठ किती प्रमाणात आणि कसं करायचं. चला, आता अजिबात मला येऊन विचारायचं नाही, रोज उठून नाश्त्याला काहीतरी वेगळी रेसिपी दाखव. 365 दिवस न थांबता दाखवणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब केल्याशिवाय इकडे तिकडे जाऊच नका. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.